नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आता सरकारकडून एक मोठी अपडेट आलेली आहे। सरकारने 667 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजनांसाठी मंजूर केले आहे। त्याबाबत नवीन जी.आर. आलेला आहे। मग त्या जी.आर. मध्ये कोणकोणती माहिती दिली आहे आणि कोणत्या प्रकल्पासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि या निधीचे वितरण कोणत्या वर्षासाठी आहे आणि हा निधी कशा प्रकारे वितरित करण्यात आलेला आहे या विषयी सविस्तर माहिती या जी.आर. मध्ये आपण बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा जी.आर. आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, जी.आर. मध्ये काय दिलेले आहे ते बघूया। तर मित्रांनो, राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेचा सन 2024-25 करिता मंजूर 667 कोटी 50 लाख रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग दिनांक 16 मे 2024 रोजीचा हा जी.आर. आहे मित्रांनो। मग याच्या प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिली आहे ते बघूया। सन 2015-16 पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे। मग केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचे समावेश आहे। मग प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रति थेंब अधिक पीक हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केला असून केंद्र व राज्य हिस्साच्या निधीचे प्रमाण 60/40 असे आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाने दिनांक 14 मे 2024 रोजीच्या पत्रान्वये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा मंजूर नियत वेळ कळविला आहे। मग सदर पत्रान्वये प्रति थेंब अधिक पीक या योजनेकरिता 210.48 कोटी रुपये केंद्र हिस्सा मंजूर करण्यात आलेला आहे। तथापि सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 627.40 कोटीचे दायित्व प्रलंबित असल्याने 3 मे 2024 रोजी झालेल्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये माननीय मुख्य सचिव यांनी प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या रुपये 667.50 कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे। मग त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन घटकाच्या सन 2024-25 करिता 667.50 कोटी रुपयाच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला आहे। तर मग शासन निर्णयामध्ये काय दिले आहे ते बघूया। तर मित्रांनो, सन 2024-25 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी 667.50 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याचं नियंत्रण आयुक्त कृषी हे करणार आहे। त्या ठिकाणी नंतर या योजनेत वितरित करण्यात आलेला निधी हा राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून करावे असे सांगण्यात आलेले आहे। आणि सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही ही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी व लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधार संलग्न बँक खात्यावर करण्याकरिता सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा। मित्रांनो, हे 667.50 कोटीचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांना देण्यासाठी महा-डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे खाते हे बँकेत आधार संलग्न बँक खात्यावरच हा निधी मंजूर करण्यात येणार आहे। त्यामुळे आपले खाते हे आधार संलग्न करून घ्या, तरच आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे। तसेच इतर योजनेसाठीही आपले बँक खाते हे आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा हा कृषी सिंचन सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत 667.50 कोटीचा निधी आहे। यात
हे वितरित होणार आहे, त्याप्रमाणे आपण अर्ज करून याचा फायदा घेऊ शकता। याची पुढील अपडेट आपल्याला काही दिवसात कळेलच आणि लवकरच या योजनेचा अर्ज प्रक्रिया सुरू होईल। त्या अंतर्गत आपण अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आपल्याला जर हा GR बघायचा असेल तर या ठिकाणी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण बघू शकता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।